पण आज मला अतिशय आनंद आहे ज्यावेळेस या मंचाकडे मी पाहतो आणि प्रफुल्लभाई म्हणाले खरंय, वर्षानुवर्ष इथली लढाई ही प्रफुल्लभाईंसोबतच आपली होत होती आणि आता दोन शक्ती एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे की यावेळी सुनील मेंढेजी, मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नंतर विदर्भात जर कोणी रेकॉर्ड करणार असेल तर तो सुनील मेंढे या ठिकाणी करणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण आता भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रिपाई आहे, आमचे आठवलेजी आहेत, कवाडे सर आहेत, आमचे जयदीपजी कवाडे यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण केलेलं आहे. त्यामुळे सगळी आंबेडकरी जनता देखील सोबत आहे. आणि एवढंच नाही तर 18 पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आज आम्ही मैदानामध्ये उतरलो आहोत. आणि मला या मनात माझ्या कुठलीही शंका नाही की 400 पार मध्ये भंडारा गोंदिया अग्रक्रमाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रफुल्लभाई म्हणाले गोष्ट खरी आहे, कधी कधी आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगतो. ज्यावेळी भंडारा गोंदिया या जागेची चर्चा आमच्या महायुतीमध्ये आली, अजितदादा म्हणाले आमचे प्रफुल्लभाई अनेक वेळा भंडारा गोंदियात राहिले आहेत, आम्हाला पूर्व विदर्भात जागा नाहीये, ही जागा आम्हाला द्या. त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की प्रफुल्लभाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लभाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे, आम्ही ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत. मी त्यावेळेस प्रफुल्लभाईंना विनंती केली, म्हटलं प्रफुल्लभाई आप वैसे भी 6 साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो कि लोकसभा में रहो, वो तो होना ही होना है, तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो. एका मिनिटात प्रफुल्लभाईंनी सांगितलं नाही, भारतीय जनता पार्टी लढते आहे, त्यांनी लढावं, मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील. हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं. खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही. आणि म्हणून मी प्रफुल्लभाईंचं अतिशय मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो. आमचे परिणय फुके देखील माझ्याकडे आले होते, म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे. अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढलात, पुढे लढाल, तुम्हाला काय सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का. म्हणाले नाही, नाना पटोले असतील तर माझी लढायची तयारी आहे. त्यांना म्हटलं नाना पटोले काही लढत नाही आणि तुमचं दिल्लीत काही काम नाही, तुमचं महाराष्ट्रामध्ये काम आहे. सगळेच दिल्लीला गेले तर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात थांबा, तुम्हाला महाराष्ट्रात योग्य काम आम्ही देऊ. आता दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या सुनील भाऊलाच जाऊ द्या, त्यांना 5 वर्षाचा दिल्लीचा सराव झालेला आहे. आता दिल्ली त्यांच्या पचनी पडलेली आहे, आता दिल्लीची हवा त्यांना मानवलेली आहे. आणि भंडारा गोंदियामध्ये दिल्लीतनं काय आणायचं हे देखील त्यांना माहिती आहे. आणि आता प्रफुल्लभाईंसारख्या मजबूत खासदारांची, आणि पुढचं मी बोलत नाही, तो माझा अधिकार नाही, अशा माणसाची या ठिकाणी तुम्हाला साथ मिळणार आहे. आणि त्यामुळे त्यांनाच या ठिकाणी जाऊ द्या. मला हा अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे मैदानात उतरलो आहोत. बंधू भगिनींनो, 10 वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे परिवर्तन केलं आहे, जगाच्या कुठल्या देशाला जे करता आलं नाही. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचा विश्वविक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला. नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला. मोदीजी म्हणतात की जोपर्यंत भारतातली गरिबी संपत नाही, जोपर्यंत वंचितांना, दलितांना, आदिवासींना, ओबीसींना त्यांचे अधिकार मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि कल्याण होत नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी चालवला आणि आज आपण देशाचं परिवर्तन पाहू शकतोय. अरे जगातलं आश्चर्य आहे, मोदीजींनी 11व्या नंबरची अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आणली.
पण हे करत असताना मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही, तर गरिबाचं कल्याण करून देशात विकास घडवला. गरिबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, नोकऱ्या दिल्या, रोजगार दिला. गरिबाकरता वेगवेगळ्या योजना आणल्या, शेतकऱ्यांकरता योजना आणल्या, 12 बलुतेदारांकरता योजना आणल्या, आदिवासींकरता योजना आणल्या, अनुसूचित जातीकरता योजना आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून विकास साधत जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींनी केली. आणि आता मोदीजींनी सांगितलंय, तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही मला निवडून द्याल, तिसऱ्या टर्म मध्ये भारत जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.